नमस्कार मित्रांनो, तुम्ही EPS 95 पेन्शनधारक आहात का किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी EPS 95 पेन्शन घेत आहे का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण गेल्या काही दिवसात EPS 95 संदर्भात अनेक चर्चा, अनेक दावे, अनेक प्रश्न सोशल मीडियावर समोर येत आहेत. सरकार पुढे काय करणार? किमान पेन्शन बाबत काही निर्णय होणार का? हायर पेन्शन विषयात काही नवीन घडामोडी आहेत का? आज आपण उपलब्ध अधिकृत माहिती, सध्याची परिस्थिती आणि पुढे कोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवायला हवे याची सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण सध्याची परिस्थिती समजून घेऊया. EPS 95 म्हणजे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995. देशभरातील लाखो निवृत्त कर्मचारी या योजनेअंतर्गत पेन्शन घेत आहेत. मात्र अनेक वर्षापासून पेन्शनधारकांकडून विविध मागण्या सातत्याने मांडल्या जात आहेत. उदाहरणार्थ, किमान पेन्शन वाढवावी, हायर पेन्शन प्रक्रियेत वेग आणावा, अर्जांची जलद छाननी व्हावी, प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढावीत. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक नवीन घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. अलीकडे सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होतच आहेत. काही पोस्टमध्ये असा दावा केला जातो की सरकारने मोठा निर्णय घेतला, तर काही ठिकाणी लवकरच पेन्शनधारकांना मोठा लाभ मिळणार, अशा प्रकारचे दावे दिसतात. परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. सोशल मीडियावरील प्रत्येक दावा अधिकृत असतोच असे नाही. जोपर्यंत संबंधित मंत्रालय किंवा EPFO कडून अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत कोणतीही माहिती अंतिम मानू नये. यामुळे चुकीच्या माहितीपासून सावध राहणे आवश्यक आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, सरकारची पुढील चाल काय असू शकते? याचे उत्तर आज कोणाकडेही निश्चित स्वरूपात उपलब्ध नाही. मात्र सध्या सुरू असलेल्या चर्चांच्या आधारे काही शक्यता मांडल्या जात आहेत. उदाहरणार्थ, हायर पेन्शन अर्ज प्रक्रियेतील प्रगती, प्रलंबित अर्जांचे निकालीकरण, EPFO सेवांमध्ये सुधारणा, डिजिटल प्रक्रियेला अधिक गती, पेन्शन व्यवस्थापन अधिक पारदर्शक करणे. परंतु पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो, या शक्यता आहेत, अधिकृत घोषणा नाही. अधिकृत आदेश आल्यानंतरच अंतिम माहिती निश्चित होईल. हायर पेन्शन हा विषय अजूनही अनेक सदस्यांसाठी महत्वाचा आहे. ज्यांनी पात्रतेनुसार अर्ज केले आहेत त्यांचे अर्ज विविध टप्प्यांमध्ये तपासले जात आहेत. काही प्रकरणांमध्ये अतिरिक्त कागदपत्रे मागवली जात आहेत, तर काही अर्जांची पडताळणी सुरू आहे. म्हणून अर्ज केलेल्या सदस्यांनी UN पोर्टल, EPFO पोर्टल, अधिकृत संदेश आणि ईमेल यावर नियमित लक्ष ठेवावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आता महत्वाचा प्रश्न, आपण काय करावे? पहिली गोष्ट, फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. दुसरी गोष्ट, EPFO कडून आलेल्या सूचना वेळेवर तपासा. तिसरी गोष्ट, जर तुमचा अर्ज प्रलंबित असेल तर त्याची स्थिती नियमित तपासा. चौथी गोष्ट, कोणतीही व्हायरल पोस्ट शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासा. यामुळे चुकीच्या माहितीचा प्रसार होणार नाही. पुढील काही दिवस महत्वाचे का ठरू शकतात? EPS 95 संदर्भात अनेक प्रश्न अद्याप चर्चेत आहेत. त्यामुळे पुढील काळात जर कोणतीही अधिकृत घोषणा झाली तर तिचा परिणाम लाखो पेन्शनधारकांवर होऊ शकतो. म्हणून घाईघाईने निष्कर्ष काढण्याऐवजी अधिकृत परिपत्रक, EPFOच्या सूचना आणि सरकारी आदेश याची वाट पाहणे योग्य ठरेल. MM मराठीवर आम्ही अशा प्रत्येक अधिकृत अपडेटचे सोप्या मराठीत विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तर मित्रांनो, आज आपण पाहिले EPS 95 ची सध्याची परिस्थिती, सोशल मीडियावरील दाव्यांचे वास्तव, सरकारच्या संभाव्य पुढील पावलांबाबत चर्चा, हायर पेन्शन संदर्भातील स्थिती आणि पेन्शनधारकांनी कोणती काळजी घ्यावी. लक्षात ठेवा, अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणतीही माहिती अंतिम समजू नका. विश्वासार्ह आणि अधिकृत अपडेटसाठी MM मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या मते EPS 95 संदर्भात सरकारने पुढे कोणता निर्णय घ्यावा. पुढील महत्वाच्या अपडेट्ससह पुन्हा भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.